नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी अंतर्गत नवीन अपडेट आलेले आहे. तर उत्तर पत्रिकेमध्ये बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो 2026 मध्ये. तर काय बदल करण्यात आलेले आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, एम-पी-एस-सीने बदललेले नियम काय बदल आहे बघू शकता तुम्ही. बैठक क्रमांक 7 अंकी निगेटिव्ह मार्किंगचं वजा होणार गुण. तर काय बघू शकता खाली अपडेट. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या बहुपर्यायी परीक्षेसाठी उत्तर पत्रिकेत मोठे बदल जाहीर केले आहे. याबाब याबाबतची अधिकृत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. हे सर्व नियम 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या सर्व परीक्षार्थ्यांना लागू होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. बघू शकता मित्रांनो. तर बघू शकता उत्तर पत्रिकेची नवी रचना कशी झाली. बघू शकता मित्रांनो, उत्तर पत्रिकेची नवीन रचना बघू शकता. आता आयोगाच्या उत्तरपत्रिका 2 भागात होणार. भाग 1 फक्त प्रश्नाची उत्तरे नोंदवण्यासाठी. भाग 2 उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय, संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक व स्वाक्षरी यासारखी वैयक्तिक माहिती. बघू शकता मित्रांनो, आता इथं अगोदर तुम्हाला एकच उत्तरपत्रिका भेटायची, आता इथं 2 उत्तरपत्रिका भेटणार आहे. एकामध्ये बघू शकता तुम्ही याला फक्त प्रश्नाची उत्तरे नोंदवण्यासाठी असणार आहे, डार्क करण्यासाठी असणार आणि दुसरा तक्ता काय असणार म्हणजे दुसरी जी उत्तरपत्रिका असणार आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स पाहिजे तुमची. उमेदवाराचं नाव, बैठक क्रमांक, स्वाक्षरी हे सर्व डिटेल्स टाकायचे. म्हणजे असे तुम्हाला 2 उत्तरपत्रिका भेटणार आहे. तर परीक्षा संपल्यानंतर दोन्ही भाग वेगळे केले जाणार. त्यामुळे उत्तरपत्रिकेच्या तपासणीत अधिक गोपनीयता राहील. खाली बघू शकता. आता 4 ऐवजी 5 पर्याय असणार. बघू शकता मित्रांनो, अगोदर आपल्याला एम-पी-एस-सी, ग्रुप सी, ग्रुप बी, ग्रुप ए. तर ह्या पदासाठी मित्रांनो, आता जे एम-पी-एस-सी एक्झाम असते बघा, अगोदर 4 पर्याय द्यायचे, आता 5 पर्याय असणार बघा. तर बघू शकता, आता प्रत्येक प्रश्नाला 5 पर्याय असणार. प्रश्न सोडवायचा नसेल तर 5वा पर्याय निवडणे बंधनकारक आहे. तर बघू शकता मित्रांनो, जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व किंवा तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येत नाही, तरी पण तुम्हाला 5वा पर्यायाला डार्क करावं लागणार मित्रांनो. आता इथं माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं आता हा 5वा ऑप्शन कशासाठी देण्यात आलेला आहे एम-पी-एस-सी आयोगाने आपल्याला माहीत नाही मित्रांनो. कारण की त्यांच्या थिंकिंगमध्ये काय आहे, त्यांच्या डोक्यात काय आहे, एवढं आपल्याला नाही सांगता येणार. कारण की हा 5वा पर्याय कशासाठी देण्यात आलेला आहे. कारण की याच्यामागे एक काही लॉजिक असू शकतं. कारण की 5वा पर्याय देण्यामागचा काहीतरी उद्देश असेल त्यांच्या हेतूने. कारण की तिथं टाईम मॅनेजमेंट आहे मित्रांनो. आता बघा, जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, तर तिथं तुम्हाला 5वा पर्यायाला डार्क करणं बंधनकारक आहे. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला जर उत्तर जर येत नसेल, तुम्ही सोडून देत होते अगोदर. तर आता मित्रांनो तसं नाहीये. तुम्हाला ते 5व्या पर्यायाला जर उत्तर येत नाही, तर तुम्ही म्हणजे तुम्हाला 4 पर्याय उत्तर येत नाही ना, 4 पर्यायांमधून 1 पण येत नाही, तर तुम्हाला आता 5वा पर्याय देण्यात आलेला आहे. तर 5व्या पर्यायाला तुम्हाला डार्क करणं बंधनकारक असणार. जर तुम्ही डार्क नसेल केलं बघा, आता एकही पर्याय न निवडल्यास 25% 1/4 गुण वजा केले जाणार. बघा मित्रांनो, आता तुम्ही जर 4 प्रश्न जर डार्कच केले नाही, तर तुमचं आता तुम्ही सोडवलंच नाही, तरी तुमच्या वजा होणार आहे मित्रांनो. अगोदर काय व्हायचं, तुम्ही सोडून द्यायची. जेवढे तर तेवढे डार्क करायचे नाही, बाकी सर्व सोडून द्यायचे. पण आता नाही, तुम्हाला 5व्या पर्यायाला डार्क करावंच लागणार आहे. कारण की ते सर्व आता मॅनेजमेंटचं तुम्हाला करावं लागणार मित्रांनो. आता बघू शकता खाली निगेटिव्ह मार्किंग अधिक कडक. बैठक क्रमांक आता 8 ऐवजी 7 अंकी असेल. हा क्रमांक संबंधित जाहिरातीच्या संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी राहणार आहे. बघू शकता मित्रांनो, अगोदर आपल्याला 8 अंकी राहायचा बैठक क्रमांक, आता 7 अंकीच असणार आहे. हा शेवटपर्यंत असणार आहे. प्री, मेन्स, इंटरव्ह्यूपर्यंत हे तुम्हाला शेवटपर्यंत हा क्रमांक भेटणार आहे मित्रांनो. तर चुकीचे उत्तर कोणत्याही पर्याय न निवडणे, एकापेक्षा जास्त पर्याय निवडणे, खाडाखोड किंवा दुरुस्ती करणे या चुका झाल्यास प्रत्येक प्रश्नामागे 25% 1/4 गुण वजा केले जाणार. गुण अपूर्णांक गुण अपूर्णांकात आले तरी ते जसेच्या तसे ठेवले जाणार. बघा मित्रांनो, आता इथं बघा, 8 पैकी तुम्हाला 7च अंकी असणार आहे आता इथं. जर तुम्ही समजा
उत्तर प्रत्येकमध्ये काही जर चुकीचे उत्तर किंवा कोणताही पर्याय न निवडणे, एकापेक्षा जास्त पर्याय निवडणे, खाडाखोड किंवा दुरुस्ती करणे. बघा मित्रांनो, जर तुम्ही 2 पर्यायाला खाडाखोड केली तर तिथं पण तुमची मार्क मायनस होणार आहे आणि जरी तुम्ही उत्तर जर नाही निवडलं तरी तुमची मार्क मायनस होणार आहे. एकापेक्षा जास्त पर्यायाला निवडणे, समजा तुम्ही 2 पर्याय निवडले किंवा चुकीचं उत्तर निवडलं किंवा असं, तर तिथे तुमचे मायनस मार्क होते, म्हणजे मार्क मायनस होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग होणार आहे. लक्षात राहू द्या. आणि उत्तरपत्रिका कधी अवैध ठरेल बघा. खालील चुका झाल्यास उत्तरपत्रिका अवैध ठरू शकते. ठराविक ठिकाणी स्वाक्षरी न करणे, काळ्या बॉल काळ्या बॉल पॉइंट पेनशिवाय इतर पेन वापरणे, आवश्यक चिन्हे किंवा मजकूर लिहिणे, प्रश्नपत्रिका क्रमांक न लिहिणे, QR कोड किंवा टायमिंग ट्रॅक खराब करणे. बघू शकता मित्रांनो, आता हे नियम खूप कडक आहे. उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला हे व्यवस्थित भरावं लागणार आहे. बघू शकता तुमची स्वाक्षरी न करणे. जर तुम्ही स्वाक्षरी केली नाही तर तुमची प्रश्नपत्रिका चेक केली जाणार नाही. हे चुका तुम्हाला करायचं नाही बघा. आणि तुम्हाला काळा बॉल पेनच वापरायचा आहे. त्याशिवाय कोणताही पेन वापरायचं नाहीये. आणि तुम्ही जर उत्तरपत्रिकेवर जर काही चिन्ह किंवा काही मजकूर लिहिलं, तरी तुमची प्रश्नपत्रिका चेक केली जाणार नाहीये. बघू शकता, उत्तरपत्रिका क्रमांक न लिहिणे. जर तुम्ही सॉरी प्रश्नपत्रिका क्रमांक न लिहिणे. जर तुम्ही पत्रिकेचा क्रमांक लिहिलाच नाही, तरी पण तुमची उत्तरपत्रिका चेक केली जाणार नाही मित्रांनो. QR कोड किंवा टायमिंग ट्रॅक खराब करणे. जर तुमचं QR कोडचा जर काही तुम्ही खराब केला, तर तुमचं उत्तरपत्रिका तपासण्यात येणार नाहीये. हे कडक नियम आहे मित्रांनो. बघू शकता, नियमाची अंमलबजावणी कधीपासून. बघा मित्रांनो, नवीन नियम आणि सुधारित उत्तरपत्रिका पद्धत 1 मार्च 2026 पासून सर्व MPSC परीक्षेसाठी लागू असणार. बघू शकता मित्रांनो, आता इथं 1 मार्च 2026 पासून हे लागू होणार आहे. आता जे MPSC जे आहे, समजा जानेवारीमध्ये जे प्री होणार आहे MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीची, तर त्यासाठी ही लागू होणार नाही, कारण की 2000 जे मार्च नंतर 1 मार्च नंतर जी 2026 नंतर ही लागू होणार मित्रांनो. सध्याच्या एक्झामला होणार नाहीये. जे 4 जानेवारी 2026ला एक्झाम होणार आहे MPSCची, त्याला लागू होणार नाहीये. 1 मार्च पासून ही लागू होणार मित्रांनो. जे पुढचे जाहिराती येतील त्यासाठी. तर मित्रांनो, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. तुम्ही लक्ष करून आता तुम्हाला काळजीपूर्वक तुम्हाला सर्व डिटेल्स फिलअप करावं लागणार आहे. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता 5वा पर्याय दिल्यामुळं तुम्हाला डार्क करणं आवश्यकच आहे. त्यासाठी तुम्हाला टाईम टेबल म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो इथं. कारण की टाईमशिवाय तुम्हाला इथं टाईम खूप कमी भेटणार आहे. म्हणजे जसं अगोदर तुम्हाला पर्याय भेटत होते बघा. मी 4 पर्याय भेटले, जर तुम्हाला उत्तर येत नसेल तुम्ही सोडून देत होते. पटपट जे उत्तर येते पटपट तुम्ही डार्क करायचे आणि बाकी सोडून द्यायचे. पण आता इथं तसं नाहीये. इथं सर्व चेंजेस करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता तुम्हाला काळजीपूर्वक व्यवस्थित सर्व डिटेल्स भरावे लागणार आणि सर्व टाईम मॅनेजमेंट करून तुम्हाला क्वेश्चन पेपरचे आन्सर द्यायचे आहेत मित्रांनो. त्यामुळे आता थोडेसे चेंजेस झालेले आहे. आणि हा जो चेंजेस झालेला आहे मित्रांनो, जे 4 पैकी 5 पर्याय द्यायचा आणि 5 पर्यायाला डार्क करायचं. तर हा एक पर्याय दिलेला आहे आता आयोगाने. तर हा शक्यतो टाईम मॅनेजमेंटसाठी असेल. त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे हा 5वा पर्याय देण्यासाठी, तर एक टाईम मॅनेजमेंटसाठी असेल, असं आपण असू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आता लक्षात ठेवा, तुम्ही काही चुका करू नका. ज्यावेळेस जे MPSCचा पेपर होईल त्यामध्ये ह्या चुका टाळावं लागणार आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.